वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्यवार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. सप्ताहामध्ये पारायणसाठी महाराजाला बोलावले नाही म्हणून गावावर वेगवेगळे आरोप करत एका महाराजांनी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ बनवून देरडा या गावातील ग्रामस्थांवर अनेक आरोप करत स्वतःचा शहाणपणा कसा दाखवला आणि 16 वर्षाच्या गावच्या सप्ताहापैकी 12 वर्ष या महाराजांनी सप्त्यामध्ये पारायण सोहळा संपन्न केला आणि 1 वर्ष त्याला बोलावलं नाही म्हणून गावावरती ग्रामस्थावरती व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळा आरोप केला. त्यांच्याप्रती आरोप म्हणून ग्रामस्थांनी त्यांच्यावरती तो कोणत्या प्रकारचा कसा आहे आणि त्याची काय किंमत आहे या संदर्भात ग्रामस्थांची आणि महाराजांची दोघांचा काय संघर्ष आहे तो आपण पाहणार आहोत फक्त सूर्यवार्ता न्यूजवर. सर्व द्रेडा ग्रामस्थवासींना राम राम. व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण, 12-13 वर्ष आपल्या दक्षिणमुखी मारुतीरायाची सेवा मी कोणतीही आपल्याला दक्षिणा मला इतकीच हवी आतापर्यंत मागितली नाही. मला जेवण ह्याच पद्धतीनं हवं, माझे सेवा ह्याच पद्धतीनं व्हावी, माझ्याकरता आपण काहीतरी करावं याच्याकरता काहीच केलं नाही. फक्त ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक या नात्याने माझं जे कर्तव्य कर्म आहे ते मी करीत आलो, करत राहणार. हे करत असताना काहीचा मोठेपणा, अहंकार, ज्ञान काय जागृत झालं असेल ते त्यांच्याजवळ राहिलं. पण मी माझी शिस्त कधी सोडलेली नाही आणि शिस्त सोडणार नाही, कोणाकरताच नाही. हो, मग तो कोणी असो, मग पंतप्रधान असो नाही तर तुम्ही सर्वसाधारण कोणी असो. कारण का, ज्ञानेश्वरी पारायण हा सप्ताहाचा काय प्राण आहे, प्राण. बाकीचे सर्व भानगडी आहे. सप्त्याचा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आहे. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि आपल्याकरता तर ज्ञानोबाने फार मोठा ठेवा ठेवलेला आहे आणि तो शिस्तीत असावा, शिस्तबद्ध असावा, हाच माझा आग्रह असतो. आणि आग्रह करत असताना ज्या घरातले ज्ञानेश्वरी पारायणाला कोणी बसत नाही ते घर माझ्या स्मशान किंवा त्या घराला सूतक आहे, त्या घरचं मला अन्न पाणी चालत नाही. म्हणून मी त्याचं सगळं वर्ज करतो. मी कोणावर प्रेम करीत नाही आणि कोणाबरोबर माझीसुद्धा वैरसुद्धा नाही. ज्याचं त्याचं त्यानं पत्करून घेतलेलं आहे. ज्यानं ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं मी त्याच्यावर प्रेम केलं. जो ज्ञानेश्वरी पारायणापासून शिस्तबद्ध न राहता दुरावाला तो माझ्यापासून दुरावाला. तुम्ही मला काय देता त्याच्यावर माझं पोट नाही आहे. माझी जी पृथ्वी माता आहे, माझी जमीन माता आहे, हे माझं पोट भरतं. पोट तुमच्यावर माझं भरत नाही, पण तुमच्या दक्षिणावर नाही आहे मी. मला जेवढं करायचं. आणि विशेष म्हणजे मी ज्या संस्थेत शिकलो, काही शिस्त जी काही मला तिथं मिळाली. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्या गावात गेलं ना त्या गावात त्यांच्याकडून सेवा चांगली करून घ्या, कारण आपण त्यांचं खातो पितो. जर तुमचं अन्न खाऊन तुमच्याकडून जर व्यवस्थित करून घेत नसेल तर मला पुढच्या जन्मी बैल व्हावं लागेल, हे आमचे गुरुचे शब्द आहे. हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, मारुती बाबा, विठ्ठल बाबा गुली या महात्म्यांचे हे शब्द आहे. म्हणून तुमच्याकडून सेवा करून घेताना मी द्वेष नाही केला कोणाचा आणि करणार यावं. दक्षिणमुखी मारुतीरायाची शपथ घेऊन सांगतो, त्या मारुतीरायाला मी तुमचा कोणाचा द्वेष केलेला नाही, तुम्ही माझा द्वेष कर. बरं, हे करायचं कशा करता, परमार्थ कशा करता करायचा, एकमेकास सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ, एकमेकाला सहकार्य करायचं आणि ह्या पंथावर, ह्या वाटेवर जायचं. कारण ही आतापर्यंत कितीतरी वाट असते, सगळ्यात शुद्ध वाट. हो, एकमेकाला जवळ यायचं, माणूस माणसाचंच ह्याच असंच एक केंद्रबिंदू हे आहे. इथेच माणसाचा माणूस होऊ शकतो. ज्या केंद्रबिंदूमध्ये माणसाचा माणूस व्हायचा त्याच केंद्रबिंदूमध्ये आपण एकमेकाचे वैरी होत चाललो, प्रेम राहिलेलं नाही, एकमेकाचा द्वेष वाढत चालला. एक प्रेम करतो, एक दुरावतो. ही सप्त्याची परिस्थितीची म्हणजे पुण्य नाही म्हणता येणार आहे. तुम्ही सप्ताह कसा करता, तुम्ही तुमचे गावचे मालक आहात, तुम्हाला सगळं काय माहीत आहे ते. पण मी माझी शिस्त सोडली नाही म्हणून काही लोकांना ते माझं वागणं खटकलं. मी आहे तसंच आहे,
माझ्यात काही बदल झालेला नाही आणि बदल होणार नाही. मी आहे तसाच गोड. हो, मी ज्ञानोबारायच्या भगवंताच्या कृपेने सांगतो, मी गोड आहे. पण मी कडू का लागला तुम्हाला बऱ्याच जणाला? कारण तुम्हाला मोक्कार वागण्याचा ताप आला. तुम्हाला मोक्काररूपी आचरण, अहंकाररूपी श्रीमंती, मी पणाचा हा जागा झाला, तो ताप तुम्हाला आला. हो, दूध गोड आहे, पण ते दूध कडू कोणाला लागतं? पाहिपा दूध पवित्र आणि गोड, पाशी तुचीच्या पदरा आड. ते दूध गोड आहे, पण कडू लागतं कोणाला? ताप आला. ना तरी वेधी दिठी कवळे, तै चांदण्या ते म्हणे पिवळे. चंद्र ढवळाच आहे, पण पिवळा कोणाला दिसतो? ज्याला कावीळ झाला त्याला चंद्र पिवळा दिसतो. आहे मी तसाच आहे. फक्त मला शिस्त का? की ज्याच्या घरातला कोणी पारणार नाही ते घर माझ्या भाई काय आहे? ते सुतक आहे, विटाळे, आणि तिथलं मी अन्न सेवन करू शकत नाही. मग तो गरीब आहे का श्रीमंत आहे याच्याशी मला काही मतलब नाही. मला काय तुमच्याकडून उकळायचं नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला कोणाला भाऊ, दादा, अण्णा, काका, मामा बळजबरी करू शकत नाही. मग हे तुमची इतके दिवस सेवा केली, एकानं तरी कोणीतरी सांगा की यानं इथं याच्या त्याच्या लावादोया केला, तुमच्यात राजकारण केलं. मला माझा फक्त परमार्थ सोडून बाकीचा कोणताच विषय नाही. मला राजकारण माहीत नाही, मला भावकी माहीत नाही, एकमेकाचा द्वेष करायचं माहीत नाही. फक्त जीव पारणाला बघा. विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा माझा, स्वतः भगवंत म्हणतात. मी त्या व्यक्तीचं सावली, त्या व्यक्तीचं दर्शन, त्या व्यक्तीचं घर कशाप्रमाणे त्या करीत असतो. पण हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळली. हिवराची सावली खूप दाट आहे. उन्हाळ्यात गंज आजूबाजू पुढे झाडं नाही, काही नाही. हिवराचं झाड मोठं आहे, खूप घनदाट सावली लागलेली आहे. आणि आता अशा उन्हात कुठेतरी सावलीला बसावं असं वाटतं, पण ती झाड पाहिलं तर कशाचं? हिवराचं. आणि हिवराच्या झाडाला सज्जन लोक बसत नाही, म्हणून मी त्या लोकाला दुरावलं. तर ते लोकांनी माझ्याबरोबर भावकीपणा पेशा केला. त्याच्याबरोबर काही ना त्यांच्याशी आता ती संख्या वाढत चालली. गेल्या वर्षी आलो मी बघितलं तर ती संख्या वाढत चालली. प्रेम नाही राहील ना. जिथं प्रेमच नाही तिथं सोन्याचं जरी पाऊस पडत असन काय जाण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो, तुम्हाला माझ्यापेक्षा गुणवान महाराज भेटन. किती गुणवान भेटन याच्या सांगतो. माझ्यापेक्षा अति विद्वान भेटन, गुणवान भेटन, पण आपल्यासारखा मोकार तुम्हाला भेटणार नाही. परत तुमची आता इच्छा हो बी नाही याला बोलवा या कार्यक्रमाला म्हणून. आता 3दा झालं. आता यानंतर तर मी किती झटलीन काही केलं मी येणार नाही. तुम्ही असंच म्हणा, तुया वाचून आमचं काही सप्ताह बंद पाडलेला नाही, तुयासारखे आम्ही लई पाहिले. तुम्ही अशी जरी म्हणले तर त्याच्यात आपल्याला आनंद आहे. पण तुम्ही आतापर्यंत केलेल्या सप्त्याचं पुण्य तुमचं हेच पुण्य फळाला आलं म्हणता, याला पापच उद्याला आलं म्हणता येईल. की तुम्ही जो आपलीच शिस्तबद्ध व्यवस्थित करून घेतो तुम्ही त्याला डावलिता, मला त्याचा राग आला. दुसरी गोष्ट, तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झालो, तुमच्यावर आतोनाट प्रेम केलं. त्या प्रेमाला तुम्ही काय केलं? फार मोठा असं आरू टोचल्यासारखं झालं, म्हणून मला त्या गोष्टीचा राग आला. म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही कोणा सांगा ना की यानं माझं विनाकारण द्वेष केला म्हणून. आता सुभाष अण्णाची तर फक्त मी जेवलो नाही मला न सांगता. मला जर एखाद्याने सांगितलं की तुला जेवायला माझ्याकडे यावं, मी त्याच्याकडे जाणार. बाकीचं सोनं जरी असलं तरी बी मी अण्णाभाऊच्या घरी राहतो. म्हणजे अण्णाभाऊ प्रेम करतो का? नाही. अण्णाभाऊला पहिलं सांगितलं होतं तुमच्या घरी राहीन, पण तुम्ही जर पारण नाही बसले तुमचं घर एका क्षणा सोडीन, मी जनावराच्या कोठ्यात राहील. मनाभाऊची तर फार मोठं. आणि मला काय पुन्हा एकांतात राहण्याची सवय. आता तुम्हाला मी मागं सांगितलेलं याच्यात नाही सांगत. मला एकांतात राहण्याची सवय असल्यामुळं मला तिथं परिस्थिती ती वातावरण भावलं म्हणून मी तिथं राहतो. अण्णाभाऊ काही माझ्या जवळचा आणि कोणी नातेवाईक नाही. ती पारायणाला येतात, ती व्यवस्थित करतात. तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण 13-14 वर्ष झाले, अजून एकालाही सुद्धा ज्ञानेश्वरी पारायण चांगलं वाचता येत नाही. का वाचता येत नाही? की भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी भावनाच नाही तुमच्याकडं. तुमच्याकडं फक्त एकमेकाच्या पाय ओढायचे, एकमेकाच्या खोड्या काढायच्या, आणि यानं मला चांगलं म्हणावं, तो मोठा म्हणावा, हे लहान आहे, ह्याच भावने तुमचा पुरा परमार्थ इथंच येऊन गेला. हेच पुण्य तुम्हाला. अरे परमार्थ याच्याकरता करायचा असतो बाबा. हो, एकमेकाजवळ यायचं, एकमेकाची द्वेष घालवायची, आणि आपण मानवाच्या
देहाला आलो आपण, आपला उद्धार कसा होईल, आपल्यात परिवर्तन कसं होईल, आपला उद्धार कसा होईल याच्याकरता पारमार्थ करायचा. आपलं परिवर्तन तर बाजूलाच राहिलं, पण आपलं तो परिवर्तन एक राक्षस रूपात झाल्यासारखं वाटायला लागलं. तर विनाकारण तुमचा मी काही संबंध नाही, माझं विनाकारण द्वेष. बरं, द्वेष करणारा करा, पण त्यांना काहीतरी अनुभवासहित सांगा यांनी माझं केलं. अहो, सुभाष अण्णाची इथं जेवलो नाही, त्याने सांगितलंच नाही. कोरोनाच्या काळात मी बळजबरी त्यांच्या घरी जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर मला असं फील झालं की ती एकही घरात माझ्यासोबत जेवायला राहिलं नाही. मला एक भिकाऱ्यासारखं वाढवून दिलं, चालले गेली. माझी चुकी नसताना मी माफी मागितली. बरं, एका जण झालं, त्याला तर साखळी जोडत गेली. दादासाहेब म्हणे, भाऊ महाराज यावं तुम्ही यंदा, नका बाबा असं करू तसं करू. आता ते बी बिघडलं. म्हणजे ही साखळी काय झालं, वाढत चालली. आता बरं, इतकी वाढत चालली ना की त्यांना ती एकमेकाला सोबते होत चालले. मग आता ही जर संख्या जास्त वाढली, मग प्रेमच नाही समजा तुम्हाला माझ्याविषयी, मग मला तरी तुमच्याविषयी कसं प्रेम राहील हो? तुम्हाला प्रेमच नाही राहिलं आणि अशी संख्या वाढत गेल्यामुळं साखळी तुटत चालली. आता माझीसुद्धा इच्छा नाही आणि तुमचीसुद्धा इच्छा अशी व्हावी की याला आता बोलवणे नाही, कशालाच बोलवू नका मला. तुमच्या सुखदुःखाचा कार्यक्रम नको आणि तुमचा कशाचाच नको. गेले 12-13 वर्ष आपण सेवा केली, काही संबंध नाही. तुम्ही कुठे, मी कुठे. तुमच्या कार्यक्रमावर माझं पोट नाही, माझं पोट भरणारा माझा भगवंत मला सामर्थ्यवान आहे. तुमच्या कार्यक्रमावर माझं पोट नाही, पण मी माझी शिस्त सोडणार नाही आणि सोडलेली नाही. म्हणून तुम्ही एकमेकाला, मला दुरावल्याचे जे सहकार्य एकमेकाला करतात, त्याच मारुती राहायला तर फक्त माझी विनंती आहे. मी तुझ्या दरबारात सेवा करताना प्रामाणिकपणा केली. मी कुठं चुकलो, त्या चुकलं जर असेल तर मला पुढच्या सप्त्याच्या आत मला तू काहीतरी तुझं शेपूट दाखव. नाही तर ज्यानं हे खालीवर करणं लावलं का, तू त्यांना तरी शेपूट तुझं दाखव. म्हणून सनी मी क्षमा मागणार नाही. तुम्हाला रामरामच आहे. जय हरीच्या लायकीची तुम्ही राहिलेले नाही आहे, कारण प्रेमच नाही. आता तुम्ही सप्ताह मी ते सांगितलं ना, एकमेकाचा हे करू अवघा धरू सुपंत. मला फक्त हे बघा, गोड बोलून सनी तुम्ही कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही काही करा आणि मी सहन करावं, या स्वभावाचा पिंड माझा नाही. आणि हा व्हिडिओ जो महाराज संप्रदायासाठी जगतो त्याला दाखवा, जे संप्रदायावर जगतो का त्याला नाही. आणि या व्हिडिओत काही जर चुकी असेल मग सांगा तुम्ही. मी चुकलेलो नाही, चुकत नाही आणि चुकी करणार नाही आणि क्षमाही सुद्धा मागणार नाही. पण तुम्ही गावकऱ्यांनो, तुम्ही एकमेकाला सहकार्य करून माझ्या बाबतीत जे काही केलं ते योग्य नाही केलं. रामकृष्ण हरी, बजरंगबली की जय. हे दक्षिणमुखी मारुती राया, माझं काही चुकलं असेल तर तू मला याची शिक्षा दे आणि ज्यांनी खालीवर केलं असेल त्यांनासुद्धा तू शिक्षा दे. माझा शाप देण्याचा अधिकार नाही, कारण शाप देण्याचा अधिकार माझा नाहीच आहे. त्या लायकीची नाही आहे. पण माझी जी तळमळ आहे, कारण तुमच्या इथं मी तुमच्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाला फार मोठा तुम्ही धोका दिला. म्हणून कळकळीची विनंती मारुती राया. हे रामकृष्ण हरी, बजरंगबली की जय. गंगापूर तालुक्यातील देरडा येथील हरिनाम सप्ताह संदर्भात 16 वर्षापासून ग्रामस्थ आपली हरिभक्ती आणि सप्ताह या संदर्भात विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्साह करतात. आणि या उत्साहापोटी काही महाराज मंडळी या ठिकाणी आणून त्यांची उत्साही वाढवतात आणि देवाची भक्ती करण्यासाठी मोठ्या आनंदात ते त्या ठिकाणी करतात. परंतु 16 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक 12 वर्षीय जो सप्ताह होता, त्या सप्ताहामध्ये संबंधित ज्या ठिकाणी पारायण चालतं, म्हणजे सकाळी 6 ते किमान 11 वाजेपर्यंत जो पारायण सोहळा असतो, त्या पारायण सोहळ्यामध्ये जी काही महाराज मंडळी पारायण गाथा वाचतात, त्या गाथेसोबत काही मंडळी असतात आणि त्या मंडळीसोबत त्या महाराजाचं काम असतं. त्या कामासोबत एक संबंधित जो महाराज आहे, ज्या महाराजांनी ह्या गावावरती 12 वर्षे या पारायणाचा कार्यक्रम केला, परंतु काही गावावरती आरोप केलेत. आरोपा प्रसंगी त्या महाराजांनी नेमकं त्यांची जी सेवा आहे, जे महाराजांची जी काही कारकीर्द आहे ती त्या व्हिडिओ व्हायरल करून त्या गावाला त्याची एक
वेगळी दिशा दाखवली, की तुम्ही किती चुकीचे आहात. तुम्ही ह्या संदर्भात बसतच नाही. गाव किती वेगळ्या पद्धतीचं आहे. दुसरी सांगायचं म्हणजे या ठिकाणी गावावर एक द्वेष निर्माण केला. त्याचप्रमाणे तो स्वतःला तो महाराजाच्या नियमाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न गावात स्वतःच करतो. परंतु आपण ह्या ठिकाणी जे गावातले काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी एक विशेष बाब घेतलेली आहे, की मी ज्या ठिकाणी जेवायला जाणार गेलो होतो, त्यांनी मला कोरोनाच्या काळामध्ये एकट्याला जेवण दिलं आणि ह्याच संबंधित सुभाष पाटील आवताडे म्हणून हे आहेत, त्या व्यक्तीच्या घरी गेलो आणि त्यांनी मला वेगळ्या पद्धतीनं वळण दिलं. ह्याचा सुद्धा त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु आपल्यासोबत सुभाष पाटील आवताडे आहेत, ते आपल्या या व्हिडिओ संदर्भात, व्हायरल व्हिडिओ संदर्भात काय सांगतील यासोबत आपण बातचीत करणार आहोत. अण्णा, तुम्ही या संदर्भात या ठिकाणी किमान 16 वर्षापासून तुम्ही भक्ती करता. या भक्तीमध्ये काही पारायण सोहळा असतो. त्या सोहळ्यामध्ये किमान जे काही महाराज मंडळी आणतात, परंतु एक महाराज तुमचा जो व्हिडिओ व्हायरल केला, की तुमच्या संदर्भात गावाची काही वेगळी निंदा केली, त्या गावाला अपमानित केलं, असं त्या व्हिडिओमधून उद्गार होतात. मग ह्या ठिकाणी हे त्या महाराजाचं योग्य आहे का? किंवा हा जो प्रकार घडला, जे व्हिडिओ व्हायरल करण्याचा जो त्याचा एवढा मोठा कट तुमच्यावर रचला, नेमकं त्याचं एवढं मोठं कारण का? हे मुळात मलाच कळालं नाही, की हे महाराज आहे का कोण आहे? संप्रदाय कशाला म्हणताय हेच मुळात यायला कळत नाही. गेली 12 वर्षे गावांनी सेवा केली. मारुती मंदिरासमोर यायचं आपलं गाथा पारायण चालायचं. आपलं ज्ञानेश्वरी पारायण. गावानं खूप यायला आपुलसं केलं, आपलंसं केलं आणि मी स्वतः बी खूप त्याचा चांगलं समजत होतो. पण मुळात आता त्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं असं वाटतं का हे रिकाम्या पालथ्या गड्यावर पाणी पडलं. माझ्या मते. मी बी गाथ्याचा वाचक आहे. माऊलीनं असं कुठं सांगितलं नाही की दुसऱ्याचा देश करा. पण ह्या महाराजाला जास्त पारायण केल्यामुळं असं झालं. योगयाग माऊलीचा शब्द आहे ना हो. योगयाग येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. हे असं झाल्यामुळं हे लोकांना दंभ निर्माण होतो. तशातला काही भाग नव्हता. या ठिकाणी अण्णा तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गावाला सांगितलेली, मी तुम्हाला जय हरी म्हणण्याचा लायकीचा तुम्ही नाहीयेत, असं त्यांनी उद्गार वापरले. या संदर्भात काय? त्याला जे आहे म्हणायचे लायकीचे नाही राहिले आता तरी मला असं वाटतं. काय कारण काय त्यांच्या पाठीमागे? रमेश महाराजला आणि जय हरी म्हणायच्या लायकचे नाही. 1 वर्ष त्यांनी गावाचा द्वेष करून आणि एका रस्त्याला एका हॉटेलवर ते डबा जेवत होते. त्या ठिकाणी कोण होतं? त्या ठिकाणी शुद्ध अन्न होतं का? गावात नव्हतं यायला. आणि मी स्वतः एक वेळेस त्याला तिकडं नरी बावडीला गेलो. स्वतः माझी गावात पंगत असून आणि मी त्या सोबत गेलो, की माणूस मोटरसायकलवर जाऊन 80 किलोमीटर जाऊन आणि वापस येईन. एखाद्या वेळेस गाडी घसरली काय, मी गाडी घेऊन गेलो त्याच्यासोबत. डिझेल भरून दिलं नाही त्याला. एक ड्रायव्हर घेतला गावात पंगत असून. हे स्वतः मला म्हणे की बाबा तुम्ही कशी काय येऊ राहिले अण्णा, तुमची पंगत आहे गावात. म्हणलं पंगत पाहून घेतीन गावात, मी रोज राहतो. पण तुम्हाला जीव लावायसाठी मी येऊ राहिलो. तिथं यांचं असं काही नाटक आहे का? या ठिकाणी मी एकांत राहतो, मला एकांत राहण्याची सवय आहे आणि महिलांना एक द्वेष वापरलेला आहे, की या ठिकाणी मी कुठल्या महिलांच्या ज्या काही मासिक याच्यामध्ये कुठल्या घरात हे करत नाही. मग असे काही प्रकार 12 वर्षामध्ये ते खरोखर हे द्वेष खरे आहेत का ते? नाही, मग ह्या हॉटेलवर त्याला जेवण कसं भेटत होतं? तिथं काय तिथं एवढं शुद्ध जेवण होतं की इथं समजा सप्ताहामध्ये यायला चालत नाही. तिकडे जाऊन खाल्लं. एकांतात राहायचं तर मग मला जायचं नाही तर मग इकडं या जामखेड सारख्या ठिकाणी इकडे खूप टेकड्या-बिकड्या इकडे आश्रम करायचे एखादा राहायचं तिकडे जाऊन. कोरोना काळामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं, की यांनी मला एकट्यावर जेवण दिलं. मग कोरोना काळामुळे यांना तुम्हाला जवळ बसून जेवण करण्याचं योग्य वाटलं होतं. सरकारचा काल पाळला नाही त्यानं जेवण दिलं आम्ही त्याला. जेवण दिलं पण मग त्यानं टेस्ट करून आले का नाही आम्हाला शंका होती ना त्याची. इकून जाता त्याने टेस्ट केलं. म्हणजे आमच्या गावात पेशंट नसताना. आणि ते टिकून आले त्यावेळेस का नाही केलं? यांनी तुमच्या भावकीमध्ये काही वाद निर्माण करण्यासारखे असे शब्द वापरले, हे बरोबर आहेत का? आज पूर्ण गावालाच वापरली आहे महाराजांना. मला स्वतः बोलले म्हणे आपलं जर नाही ऐकलं कोणाचं मी मारामारी आणि फौजदारी करायला तयार आहे. म्हणलं ते नाही करायचं आम्हाला. आम्ही भक्ती म्हणून संप्रदाय म्हणून कार्यक्रम करतो. आम्हाला कुठं काही याचे काही बहादुरी घे त्याच्यात मारामाऱ्या केल्यात आणि ते केल्यात.
नेमकं ह्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये जे काही तुमची काही बदनामी होते, मग याच्यातून तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करणार? 4 वर्षापासून मी या कमिटीत बी नाहीये आणि मागच्या वर्षी बोलवलं तर नवीन कमिटीने बोलवलं. मी आता त्याच्यातून बाजूला गेलो. नवीन मुलं करते. मग आता आपण कवर पाहायचं ते. आता त्यानेच बोलिवलं. परत अजून आता हे दुसरे महाराज बोललेले तर कमिटीने बोललेली. कमिटीचा अधिकार राहतो तो. पण असं तुकाराम महाराज अभंगी का बुवा चुका म्हणे तुकाराम महाराज अभंगी कर्म करुणी म्हणती साधू आयसे कैसे झाले भोंदू अंगी लावून या राख डोळे झाकून करीती पाप तुका म्हणे सांगू की ती जळो तयाची संगती. तुकाराम महाराजाचं हे काही माझं नाहीये. असे काही प्रकरण या परिसर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतायत की महाराज जे महाराज प्रकरण असेल, साधू प्रकरण असेल, या प्रकरणामध्ये अनेक महाराज असे जवळ करून या पद्धतीनं भेटीत जातात. असा काही प्रकार या 12 वर्षात जवळ करून काही वेगळे वातावरण बनवलं त्यांनी. मग याचा काय अर्थ काय? गावामध्ये द्वेष निर्माण कर मग तो अण्णासाहेब तिथे जेवलं तो माझाच पुत नाही, ते माझंच घर आहे. मी बोलवलं तर ते आले नाही. आता मग मी माझा शब्द होता महाराज तुम्हाला मी आता नाही म्हणणार बरं का तुम्ही ते माझंच घर आहे. पण मी इथं वाट पाहू राहिलो तुमची. तुम्ही जेवले ना आले. समजलं तुम्ही थकले असन तो ते झालं असन म्हणलं उद्या जेवून जा. म्हणे हो म्हणे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणलं महाराज नाश्ता करत नाही बा म्हणे आपल्याला नाही चालत. ही पद्धत अतिथीची राहत असती का? हा आणि माझं नाव घेऊन हे रिकामं बदनाम करणे हे योग्य नाहीये. आणि सेवा कशाला म्हणते हेच मुळात रमेश महाराजाला माहिती नाही. सेवा विनामूल्य असती ती सेवा असती. यायला मागच्या वर्षी पारायणाला बसायच्या आधी औरंगाबादला कपडे घ्यायला गेले. आता त्याचं असं असतं भिकाऱ्यांना जरी भीक मागायचं तर खिशातून काढून घेऊन नसते. जो दाता देईन ते घ्यायचं. तर हे पारायणाला बसायच्या आधी औरंगाबादला कपडे घ्यायला ही कोणची पद्धत झाली? माझ्या बुद्धीला पटत नाही. ते तुमच्या सप्ताहामध्ये ठेवायला पाहिजे असं त्यांचं त्याच्यामध्ये उद्गार दिसतात. नेमकं ते योग्य आहेत का पुढे सप्त्यामध्ये तुमच्या ठेवण्यासाठी? हे व्हिडिओ जे बनवला तो त्याचा तो उद्देश वाटतो की ह्या गावाने मला डावललं, मी अपमानित झालो, असं तुम्हाला त्याच्यातून वाटतं? नाही अपमानित झालं मी जे अपमानित झाले त्याला वाटत असेल मला काय अपमान वाटत नाही त्याचा. आता ज्ञानेश्वरीवर का आमच्यापासून इथं देवगाव रंगारीला माऊली महाराज आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवून उलटी वाचिते सोयीची वाचिते. यायला तरी उघडावं लागते रमेश महाराजाला. रमेश महाराज नाही म्हणता येणार त्याला. यायला तरी उघडावं वाटावं ती उलटी वाचिते सोयीचे वाचिते पण त्याला एवढं दंभ निर्माण झालेला नाही. आणि गावामध्ये 2 वर्ष असतं सप्ताह बंद पडलं असतं माझ्या तरी मते. कारण की हा माणूस खालीवर करतो गावामध्ये. ह्या तुमचा जो व्हिडिओ व्हायरल केला विविध माध्यम युट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, अशा विविध याच्यावरती त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. याची त्यांनी बदनामी तुमची केलेली आहे. या बदनामीपोटी तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता तसं पाहायला गेलं तर व्हायला पाहिजे पण आता नको. माऊलीचा ग्रंथ आहे तो पण तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्या परिसरामध्ये ज्या महाराजांनी जे स्वतःचं भूत मांडून आपल्या वेगवेगळ्या प्रकारात या ठिकाणी जे प्रकरण घडवलं आणि गावावरती जो आरोप केला आणि ह्या महाराजांची जर अशी जर अवस्था होती तर या 13 वर्षात यांनी काय केलं असेल हाही प्रश्न या ठिकाणी आहे. संबंधित महाराजांनी विविध माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरलच्या माध्यमातून यांच्यावर कुठला गुन्हा दाखल होतो का, यांच्यावर कुठली कारवाई होती का, ग्रामीण भागातील असलेले त्यांचे जे होतकरू जे लोक त्यांच्यावर मान सन्मानाची जी ताकद होती ती त्यांची कमी होईल का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. मी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर, सूर्यवार्ता न्यूज.